एकीकडे मोदींच्या सभांना आता वेग येणारी काँग्रेसची लेट लतीफी आहे, कारण सध्या राहुल गांधी जरी प्रचार सभा घेऊन मोदी सरकारवर हल्लाबोल करत असले तरी काँग्रेस प्रचार पूर्ण तयारीनं काही काँग्रेस या सगळ्यामध्ये उतरलेली नाहीये। मतदानासाठी 2 आठवडे शिल्लक आहेत, पण अजून काँग्रेसच्या प्रचाराची टॅगलाईन नाहीये। तर भाजपनं मोदी है तो मुमकिन है हा नाराही लगावलेला आहे। सध्या काँग्रेसकडून बेहतर भारत बेहतर कल, पक्का वादा नेक इरादा अशा प्रकारचे नारे आहेत, पण अजून प्रचारासाठी अंतिम नारा काही राहुल गांधींकडून निश्चित करण्यात आलेला नाही। 2014 मध्ये फेब्रुवारीतच कट्टर सोच नहीं युवा जोश अशा प्रकारचा नारा हा राहुल गांधींकडून देण्यात आलेला होता। गेल्या 4-5 वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून काँग्रेस एक बॅकफूटवर गेल्यासारखं चित्र देशामध्ये निर्माण झालेलं आहे। काँग्रेसचं नेतृत्व राहुल गांधीच्याच माध्यमातून सगळ्यांना दिसतंय, परंतु राहुल गांधी सुद्धा सक्रिय झाल्याचं जे चित्र आहे ते खूप उशिरा झाल्याचं दिसतंय आपल्याला। मोदी पंतप्रधान झाल्या दिवसापासून मोदींनी ज्या धडाक्याने निर्णय घेण्याचा सपाटा लावला, त्यानंतर देशामध्ये या काँग्रेसच्या कारभारावर त्यांनी ज्या पद्धतीने टीका केली किंवा आम्हीच लोकांना काही जे चांगलं काही देऊ शकतो असं जे काही चित्र निर्माण केलं देशभर, त्याचा परिणाम असा झाला की काँग्रेस आणखीनच बॅकफूटवर जात राहिली